कथा सागरच्या ह्या आपल्या 81व्या भागामध्ये आपण आज आलेलो आहोत। नेताजींचा तिसरा भाग आपण बघणार आहोत। तिसरा भाग असं मी जेव्हा म्हणते शेवटचा भाग असेल। खरं तर नेताजींबद्दल सांगण्यासारखं खूप खूप काही आहे। केवळ 45 मिनिटात 15 मिनिटाच्या 45 मिनिटात नेताजी मावण्यासारखे नाहीतच नाहीत, पण आपल्याला हा तुम्हाला ओळख करून देणं एवढाच फक्त उद्देश आहे। त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही स्वतः शोध घेणार आहात आणि सगळी माहिती मिळवणार आहात। आजच्या भागामध्ये आपण गेल्या वेळेला जिथे थांबलो होतो तिथे म्हणजे इम्फाळा आणि कोहिमा याच्याकडे संयुक्त फौजा जपानच्या आणि आझाद फौजेच्या धडका देत होत्या। संयुक्त म्हणजे एकत्रितपणे नव्हे। आपली सेना ही सर्वसाधारणपणे गुप्तचरांचं काम जास्ती करणार होती आणि जपानची फौज ही अख्खा पुढे लढणार होती। दोघांच्या आघाड्या वेगवेगळ्या होत्या आणि त्याचं कारणही मी गेल्याला सांगितलं होतं की भारताच्या भूमीवर सांडणारा अखेरचा थेंब जो असेल, पहिला जो थेंब असेल तो अखेरचा रक्ताचा त्या माणसाचा थेंब हा भारतभूमीवर पडणारा हा भारतीयांचा असावा असं त्यांना वाटत होतं। अर्थातच याच वेळेला आणखीन एक सुखावह बातमी अशी आली, ती म्हणजे कोलतामा, तिरिम, तोगा झांगा, पोर्ट व्हाईट ही ठाणी आपल्या ताब्यात आली असं नेताजी बाबूंना कळलं। ते खूपच खुश झाले। त्याच वेळेला इंडियन इंडिपेंडंट लीग ही खूप मोठ्या प्रमाणावर जावा, सुमात्रा, मलाया या ठिकाणी निरनिराळ्या ठिकाणी जात होती आणि त्या ठिकाणच्या लोकांना अपील करत होती। आणि गेल्याला मी जसं म्हटलं होतं, आजही आपण तेच करणार आहोत। काही वाचून दाखवणार आहोत आणि काही बोलणार आहोत, कारण या ठिकाणून सुभाषचंद्र बाबूंना खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता। तुम्ही जस्ट इमॅजिन करा, सुभाषचंद्र बाबू बोलायला लागले की लोक तल्लीन व्हायची, जय हिंदचा नारा घुमायचा आणि एक हार लोकांना विकत घेण्यासाठी लाखो रुपये लोक मोजायची। कित्येक बायका तिथल्या तिथे स्वतःचं स्त्रीधन उचलवायच्या आणि त्यांना त्याबाद द्यायच्या। त्या काळी 1-1 कोटी रुपये देणारी लोक सुभाषचंद्र बाबूंना मिळाली, कारण मूळचे हे सगळे भारतीय होते आणि भारतीय स्वातंत्र्याच्या युद्धात आम्हाला भाग घ्यायला मिळतो याचं ना खूप अप्रूप वाटत होतं। मात्र हे समाधान हे अल्पकाळ टिकलं, कारण 26 जुलैला 1944ला जपानचा इम्फाळा इथून माघार घ्यायला सुरुवात केली गेली होती। मागेही मी म्हटलं होतं की जपान खऱ्यापुऱ्या बातम्या हा देत नव्हतं आणि ब्रिटिश ज्या बातम्या देत होते त्याच्यामध्ये प्रोपोगंडा वॉर त्यांनी जवळ काही या आझाद हिंद फौजेविरुद्ध छेडलेला होता आणि मग चुकीच्या बातम्या, दिशाभूल करणाऱ्या बातम्याही नेताजींना ऐकायला येत होत्या। अर्थातच जपाननी नंतर मग आपण माघार घेतलं, असं माघार घ्यायला सुरुवात केली आणि आता सुभाषचंद्र बाबूंची बोस यांची फौज अजूनही लढत होती। मात्र फार काळ त्यांना तिथे राहता येणार नव्हतं। अखेर 14 ऑगस्टला त्यांनी आपल्या फौजेला सांगितलं की आता माघारी या। म्हणजे सुरुवातीला वरची ठाणी ताब्यात आल्यानंतर त्यांनी तिथे ताबडतोब बेत सुरू केले होते, पत्रकं काढली, तिथल्या लोकांना आवाहन केलं, शिक्के तयार केले होते, प्रशासक नेमायचा इथपर्यंत विचार करणारे सुभाषबाबू आता मात्र गरुडाचे पंख छाटावेत अशा प्रकारे त्यांची अगदी विचित्र अवस्था सुभाषचंद्र बोसांची झाली। मात्र तरीही ते आपला निश्चय ढळला होता निश्चयापासून, किंवा कुठून तरी पराभूत मनात विचार आला होता असं मात्र नाही। आपल्या लोकांना नववर्ष दिनानिमित्त त्यांनी जनतेला आणि नागरिकांना आणि सैनिकांना दोघांनाही संदेश दिला। 1945 आजच्या या नववर्षा दिनानिमित्त आपण आपल्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार करत आहोत। आपले जे सहकारी धारातीर्थी पडले त्यांच्या स्मृतीला अभिवादन करूया। मातृभूमीचं संपूर्ण स्वातंत्र्य मिळेपर्यंत शस्त्र खाली न ठेवण्याचा आम्ही निर्धार करीत आहोत। आमचा निर्धार अभंग आहे। आपण हे जगाला सांगूया। सारा हिंदुस्थान आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने आणि आशेने बघत आहे। आपल्या मृत सहकार्यांचे स्वर्गस्थ आत्मे आपला पराक्रम पाहण्यासाठी रणभूमीभोवती घोटाळत आहेत। म्हणून यापुढे आपल्याला ज्या बिकट संघर्षाला तोंड द्यायचे आहे त्याची पूर्तता होईपर्यंत थांबणे नाही, विश्रांती नाही। सैनिक बंधूंनो,
आपल्या मातृभूमीच्या मुक्ततेसाठी, स्वातंत्र्यासाठी आपल्या स्वतःच्या रक्ताचे अर्घ्य आपण देत आहात. तुमचे बलिदान हा आमचा अभिमानाचा विषय आहे. यांच्याप्रमाणे सर्वसामान्य भारतीय नागरिकांनी देखील सर्वोच्च त्यागाला सिद्ध राहिले पाहिजे. सैनिक जिवंत असेपर्यंत आपण लढलो तरच आझाद हिंद सेनेच्या प्रतिष्ठेचं आपण रक्षण केलं असं म्हणता येईल. आपल्या शत्रूच्या रक्ताचा घोट आपल्याला घ्यायचा आहे. त्यासाठी वेळ पडली तर आपलंही रक्त सांडायचं आहे. आणि म्हणूनच आत्तापासून सुरू होणाऱ्या पुढील म्हणजेच 1945 या वर्षात सतत आपला रणघोष एकच असला पाहिजे, रक्त रक्त आणि रक्त. मात्र 14 फेब्रुवारीला लगेचच थोड्या दिवसात ब्रिटननी जपानमध्ये ब्रह्मदेशामध्ये मुसंडी मारली. आणि आता मात्र सुभाषबाबूंना वाटायला लागलं की आता काही खरं नाही. अशावेळी त्यांचा 48वा वाढदिवस साजरा झाला. त्याही निमित्ताने लोकांनी जागोजागी त्यांना पैसा पुरवला, कारण युद्ध हे पैशाशिवाय खेळता येत नाही. मात्र तरीसुद्धा सगळ्याच बाबतीत सगळ्याच गोष्टींचा तुटवडा होता. आणि आता त्यांच्या विचार मनात घोळायला लागले की आता आपण मॉस्कोकडे बघितलं पाहिजे, कारण त्यावेळेला रशिया, अमेरिका आणि इंग्लंड हे दोघंही जपानच्या विरुद्ध लढत होते. मात्र त्यांना खात्री होती की अमेरिका आणि ब्रिटन यांचे वैचारिकच मुळी पार्श्वभूमी वेगळी आहे. त्यांचे मतभेद आज ना उद्या होणारच होणार. आणि रशिया फार काळ अमेरिका आणि ब्रिटनबरोबर राहणार नाही. आणि म्हणून आपण मॉस्कोची मदत घेतली पाहिजे, रशियाची मदत घेतली पाहिजे. याच वेळेला त्यांना जपानच्या पंतप्रधानांनी सुद्धा बोलवलं. दोघांची परत चर्चा सुरू झाली. आणि अर्थातच परत एकदा त्यांना असं वाटत होतं की आपण ब्रह्मदेश सोडावा लागला तरी मलाया, सयाम या देशामधून आपल्याला आघाडी सुरू ठेवता येईल का. परंतु जपाननीसुद्धा इंग्लंडसमोर शरणागती पत्करली. आता मात्र त्यांना खरोखरीच खूपच अस्वस्थ वाटायला लागलं. याच वेळेला रशियाने जपानच्या विरुद्ध युद्ध पुकारलं. त्यांना असं वाटत होतं की जपान थोडे दिवस तरी किमान संघर्ष करेल, पण असं झालं नाही. 12 ऑगस्टला रशियाने संघर्ष पुकारला आणि 15 ऑगस्टपर्यंत जपानने अक्षरशः त्यांच्यासमोरसुद्धा शरणागती पत्करली. आता मात्र सुभाषचंद्र बोसांना टोकियोमध्ये सुभाषचंद्र बोस गेलेले होते. त्यांच्यासमोर आता मॉस्कोला जाण्याच्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. स्वतः सुभाषबाबू सरेंडर होत नव्हते, मात्र काही ठिकाणच्या आझाद हिंद फौजेला मात्र ब्रिटिशांच्या समोर सरेंडर व्हावं लागलं. ह्या सगळ्यांना नंतर भारतात आणलं गेलं आणि रेड फोर्ट, लाल किल्ला या ठिकाणी त्यांच्याविरुद्ध कारवाई आणि सुनवाईसुद्धा सुरू झाली. यांच्यापैकी काही जणांनी नंतर निरपराध सुटका झाली, काहींना शिक्षा झाली, काहींना भारतीय फौजेमध्ये सामावून घेतलं गेलं. हा सगळा पुढचा इतिहास हा खूप खूप वेगळा आहे. मात्र जेव्हा शेवटचा निरोप घ्यायची वेळ आली, त्यांना सोडायचं अगदी जीवावर आलेलं होतं. आपल्या सगळ्या सैनिकांना आपण सोडतोय, त्याचबरोबर आपल्या सगळ्या नागरिकांना साथ त्यांनी दिली, त्यांनाही आपण सोडतोय. यांच्यासाठी शेवटचा संदेश त्यांनी दिला. त्यांनी शेवटच्या विद्यापीठाच्या इथून त्यांनी टोकियो इथून जे विद्यापीठापासून भाषण दिलं त्यात ते असं म्हणतात, सारा आशिया खंड या टोकापासून त्या टोकापर्यंत क्रांतीच्या लाव्हारसानं खदखदू लागला आहे. हे मी माझ्या अमेरिकन मित्रांना सांगू इच्छितो. आम्ही तुमच्यासारखीच माणसे आहोत. तुमच्याप्रमाणे आम्हालाही स्वातंत्र्याची आस आहे. म्हणून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आम्ही धडपडत आहोत. आम्हाला मदत करण्याची तुम्हाला सुवर्णसंधी मिळाली होती, पण तुम्ही आमच्याकडे पाठ फिरवलीत. जपाननं आम्हाला मदत करण्याची इच्छा दर्शवली, म्हणून आम्ही त्यांची मदत स्वीकारत आहोत. जपानच्या बाजूने युद्धात भाग घेण्यासाठी आमची भूमिका स्वच्छ आहे. खरं म्हणजे आम्ही जपानला मदत करत नसून स्वतःलाच मदत करत आहोत. अर्थातच
असं अमेरिकन सरकारला सांगण्यामागे त्यांचा हेतू फक्त एकच होता की खरोखरीच सुभाषचंद्र बोस, अमेरिका स्वातंत्र्ययुद्ध हा भाग तुम्हाला सगळ्यांना गेलेला आहे. अमेरिकेनेसुद्धा स्वातंत्र्ययुद्ध पुकारूनच ब्रिटिश सत्तेविरुद्ध युद्ध पुकारलं गेलं होतं. तुम्हाला अमेरिकन टी पार्टी वगैरे हा सगळा भाग थोडक्यात पुढे कधीतरी 10वीमध्ये नक्की येईल. त्यावेळेला अमेरिकेने जसं स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला तसं आम्ही पण आमच्या स्वातंत्र्यासाठी लढा देतो आहोत आणि म्हणून आम्हाला मदत करावी. आज ना उद्या युद्ध संपेल आणि अशा वेळेला अमेरिकेच्या मनात कडवटपणा राहू नये म्हणून सुभाषचंद्र बोस ही जी सगळी काय म्हणूया आपण एक पार्श्वभूमी तयार करत होते. जाताना ते परत आपल्या सगळ्यांना उद्देशून म्हणाले, सैनिक बंधूंनो, आजच्या या बिकट क्षणी मला तुम्हाला एकच गोष्ट सांगावीशी वाटते. तुमच्या महान त्यागातून स्वतंत्र हिंदुस्थानचा जन्म होणार आहे. यामुळेच या पराभवाच्या अवघड कालखंडातही तुमचं वर्तन योद्ध्याला साजेसं असंच राहू द्या. आजच्या या क्षणिक पराभवातून आपल्याला अंतिम विजयाची वाट शोधायची आहे. आपली बाह्यभूमी लवकरच स्वतंत्र होईल याबद्दल मला किंचितही शंका नाही. हिंदुस्थानच्या प्रतिष्ठेला शोभेचा लढा देतच आपण पराभवाला सामोरं जाऊया. आत्ताच्या या तात्कालिक पराभवाच्या कालखंडात तुम्हाला सोडून जाताना माझा जीव तुटत आहे. येथून जावं असं मला मुळीच वाटत नाही आहे. परंतु स्वातंत्र्ययुद्ध यापुढेही सुरूच राहणार असा प्रयत्न करण्यासाठी मला ब्रह्मदेश सोडावा लागत आहे. 21 ऑक्टोबर 1943 रोजी मी जी प्रतिज्ञा घेतली होती ती अखेरपर्यंत पाळीन. आमच्या या कालखंडातून स्वातंत्र्याची, या त्यागातून स्वातंत्र्याची पहाट उजाडणार आहे याची खात्री बाळगा. स्वतंत्र हिंदुस्थान होणारच होणार आणि तोही लवकरच. इन्किलाब जिंदाबाद, इन्किलाब जिंदाबाद. सैनिकांप्रमाणे त्यांनी नागरिकांनाही सांगितलं, स्वातंत्र्ययुद्धाच्या पहिल्या फेरीत आपण पराभूत झालो तरीही निराश होण्याचे कारण नाही. तुम्ही सर्वांनी मातृभूमीच्या सेवेसाठी आपापले कर्तव्य अतिशय चोखपणे बजावले आहे. आझाद हिंद सेनेसाठी तुम्ही सैनिक पुरवले, रसद पुरवली. सार्वत्रिक सैनिकीकरण ही काय चीज असते ते तुम्ही आपल्या कृतीने पटवून दिले आहे. आपल्यापेक्षाही शत्रू अधिक सामर्थ्यवान असल्यामुळे आपल्याला तात्पुरता पराभव स्वीकारावा लागत आहे. अर्थातच त्याच्यानंतर ते जेव्हा जपान ब्रह्मदेश त्यांनी सोडला 15 मे 1945ला आणि ते अर्थातच तिथून मग जपानला गेले. जपानला त्यांची बोलणी झाली. मग जपानवरून मॉस्कोला जाण्यासाठी ते मादागास्कर बेटाच्या दिशेने निघाले. तिथून मग तौपोही नावाचं एक छोटंसं फार्मोसा बेटाच्या जवळ एक विमानतळ होता, तिथे ते पोचले आणि विमानात ते बसले. सुभाषचंद्र बोस खरं तर खूप थकले होते पण खचले नव्हते. आझाद हिंद फौजेला पराभव स्वीकारावा लागला पण हा अंतिम पराभव नाही याच्याबद्दल त्यांना पूर्ण खात्री होती. यावेळेला आणखीन एक गोष्ट होती आणि ती म्हणजे भारतामध्ये पण यावेळेला भारताला स्वातंत्र्य मिळणार अशी चिन्ह दिसू लागली होती. ब्रिटनचे जे पंतप्रधान होते त्यांनी सांगितलेलं होतं की लवकरच आपल्याला भारताला हे स्वातंत्र्य आपण वसाहतीचं देऊ आणि अशा वेळेला बोलण्यांच्या फेऱ्या सुरू होत्या. सुभाषचंद्र बोस इथल्या सगळ्या नेत्यांना पुरेपूर ओळखत होते. ते परत वॉर्निंग देत होते की तुम्ही या बातचीत आणि ब्रिटिश सरकार हे धूर्त आहे त्याच्यात तुम्ही जाळ्यात फसू नका. तुम्ही स्वतःचं स्वातंत्र्य स्वतः मिळवणार आहात. तुम्ही अजिबात, कारण त्यावेळेला भारत पाकिस्तान 2 देश वगैरे असा भाग नव्हता पण फाळणी अटळ आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय होईल याचं गांधीजी हे यस्टरडे काल आहेत, पुढचा भविष्यकाळ जो आहे उद्याचा, त्यांचं तत्त्वज्ञान स्वतंत्र भारताला हे फारसं पोषक नाही आहे हे परत शेवटपर्यंत हे सांगत राहिले. शेवटी मात्र ते विमानामध्ये चढले. त्यांच्या दुर्दैवाने विमानाला अपघात झाला
आणि अर्थातच 2 दिवसांनी 21 ऑगस्टला भारतामध्ये बातमी पसरली की सुभाषचंद्र बोस त्या अपघातामध्ये जळले आणि त्यांना मरण आलं. मात्र त्यांचं मरण भारत यांनी अजूनपर्यंत ॲक्सेप्ट केलं नाही. म्हणजे त्याच अपघातात मरण झालं का? नाही. अनेक लोकांनी संशोधन केलं आणि अर्थातच त्यानंतरही सुभाषबाबू जिवंत होते अशा आख्यायिका नव्हे तर अनेक लोकांचा विश्वास होता. आजही आपण मानतो ते जिवंत आहेत, त्यावेळेला राहिले मृत राहिले याच्या फांदात आपल्याला न पडता आपण सुभाषचंद्र बाबूंना तिवार वंदन करूया आणि आपणही म्हणूया सुभाषचंद्र बोसांचा घोष कायम ठेवूया. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. आझादीचं रक्षण करण्यासाठी आम्हालाही वेळ आली तर खून याची तयारी राहिली पाहिजे हे नक्की. नमस्कार.